समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आज आहे अमावस्या आज लागलेली आहे. सोमवार आहे आज लागणार आहे आणि मंगळवार हे 2 दिवस अमावस्या राहणार आहे. तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा आहेत किंवा उपाय आहेत ते तुम्ही करू शकतात. आजही केले तरी चालेल किंवा उद्याही केले तरीही चालतील. या 2 दिवसात तुम्हाला उपाय करायचे आहेत. तर परवापासून आपली चंपाषष्ठी जी आहे मल्हारींचं जे खंडोबा मल्हारी जे षडरात्री त्या चालू होणार आहे. तर सगळ्यांनी सेवा करा असं मी आवर्जून सांगेल सगळ्यांना. चंपाषष्ठीची पूजा कशी करायची, तळी कशी भरायची तो व्हिडिओ मी टाकणार आहे. आपले ऑलरेडी व्हिडिओ जे आहेत आवश्यक ते सगळे मी टाकलेले आहेत. गुरुचरित्राविषयी असू द्यात आणि काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर मी नक्कीच देते तुम्हाला नंतर. पण आजची आवश्यक अशी माहिती आहे ती आहे अमावस्या. तर अमावस्येविषयी मी काही उपाय सांगणार आहे तुम्हाला. तर तुम्ही आजही केले तरी चालेल किंवा उद्याही केले तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि सोमवती अमावस्या असल्या कारणामुळे खूप महत्त्वाची अमावस्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की छोटे छोटे उपाय आहेत ते नक्कीच तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला सांगेल तुम्ही दिवसभर सोमवती अमावस्या असल्या कारणाने दिवसभरामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढा होईल तेवढा म्हणजे मौन राहता किंवा आपण कमी बोलता आपण या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपली दुसरं सांगते की तुळशी असते बघा. तुळशी माते म्हणजे शालिग्राम ठेवला जातो, महादेवाची पिंड ठेवली जात नाही, बरोबर. तर आपल्याला तुळशी मातेची यथाशक्ती पूजा करायची आणि पाणी वाहिल्यानंतर आपण जसं रोज तुळशी मातेची प्रदक्षिणा करायची आहे. 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. जर तुमच्या तुळशीजवळ जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा केल्या अगदी तरीही चालेल. प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला तुळशी माताय नमः किंवा मग आपला भगवान विष्णूंचा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतरचं पुढे मी तुम्हाला सांगेल तर या दिवशी तुम्हाला ब्राह्मण भोजन द्यायचं आहे. तुम्हाला दान करता आलं तर नक्कीच ब्राह्मण जोडपं तुमच्या घराजवळ किंवा कुठे राहत असेल तुम्हाला जर सांगता आलं आज किंवा उद्यामध्ये तुम्ही जेवण म्हणजे देऊ शकतात. किंवा हिरण्यदान पण आपण केलं तरीही चालेल. कालचा जो व्हिडिओ मी टाकलेला होता, काल परवा टाकलेला आहे अमावस्याच्या सेवा म्हणून, त्या तुम्ही केल्या म्हणजे त्याच्यात पण सांगितलं होतं मी हिरण्यदान म्हणून. तर तुम्ही ब्राह्मणाला भोजन जोडप्याला दिलं तरी चालेल, एकटे सिंगल ब्राह्मण भेटले तरी दिलं तरीही चालेल. पण ही पण सेवा तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की काळी वस्तू दान करायची आपल्याला. तर काळी वस्तू कुठली, समजा मोहरी असते, मोहरी पण दान करू शकतात. किंवा मग आपण ब्लँकेट वगैरे असतात ना काळे, ते पण म्हणजे आपण दान करू शकतात. हे तुम्ही दान केल्यानंतर आपल्याला पितृदोष जो असतो त्याला थोडी मदत होत असते म्हणून हे तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपली मुलं जे आहेत तर मुलांसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्याला. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे. तर आपण आंघोळीच्या पाण्यात दूध टाकायचं आहे आणि मुलांना प्यायला मात्र आपल्याला गंगाजल जर तुमच्या घरात असेल तर गंगाजल आपण थोडं त्यांना प्राशन करायचं. 1 चम्मचभर थोडं प्राशन केलं तरीही चालेल. तर मुलांची बुद्धी जी असते ती तेज होत असते आणि मुलं चिडचिड वगैरे करत असतील तर त्यांना शांती मिळते. म्हणजे अमावस्या आहे म्हणून सांगते आणि सोमवती अमावस्या आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगते की मुलांसाठी तुम्ही करू शकतात आणि छोटीशी सेवा आहे. पुढचं तुम्हाला सांगेल जर तीर्थक्षेत्र असेल तुमच्या इथे तर नक्कीच तीर्थक्षेत्रावर तुम्ही जाऊन स्नान करू शकता. तीर्थक्षेत्र स्नान जर करत असणार तर आपण नदी असेल आपल्या गावात जर नदी असेल तिथे स्नान केलं तरी चालेल किंवा तीर्थक्षेत्रावर केलं तरीही चालेल. तर आपण जेव्हा आंघोळ करत असतो तर पाण्यात उभे राहून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर त्याच्याने आपले खूप प्रमाणात, कारण सोमवती अमावस्या असल्या कारणामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचं खूप महत्त्व आहे. तर ही सेवा तुम्ही सूर्यासाठी करू शकतात आणि आपल्याला अनन्य असं साधारण त्याचं पुण्य मिळत असतं. तर तुम्हाला जर समजा तीर्थक्षेत्र तुमच्या घरात म्हणजे जवळ नसेल तर तुम्ही घरीही म्हणजे जी सेवा आहे ती करू शकतात. आपल्या घरात असून पण आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. जेव्हा अर्घ्य देत असतो आपण त्याच्यामध्ये आपण काळे तीळ घालणे आवश्यक आहे. तर थोडे चुटकीभर काळे तीळ टाकायला विसरू नका. नक्कीच आपण ती सेवा करून घ्या. पुढचं मी तुम्हाला सांगेल की दान करायचं आहे. जर तुम्ही जर दान करत असणार तर तुम्हाला सांगेल तर अमावस्याच्या दिवशी आपण तुळस जी असते तुळसचं दान करणं खूप महत्त्व आहे या दानाला. म्हणून तुम्हाला जर दान करायची असेल तर तुळशीचं रोपट असतं ना छोटंसं रोपटं, ते पण तुम्ही दान करू शकतात ह्या अमावस्येला. पुढचं मी तुम्हाला सांगेल पितृदोष निवारण्यासाठी छोटा खूप सुंदर असा उपाय आहे. जर करता आला तर नक्कीच करा. बघा, एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, तांब्याचाच लोटा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खीर, दही, सफेद तीळ
1 रुपयाचा नाणं टाकायचं आहे, कपड्याचा छोटा तुकडा टाकायचा आहे, फूल टाकायचं आहे आणि मध टाकायचं आहे. पितृदोष, ग्रहदोष, सर्पदोष, कुठलाही दोष असू द्या, या सेवेने तुम्हाला निवारण मिळेल. हे जे असते हे आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे, ते तांब्यामध्ये न्यायचं आहे आपण आणि हे नेऊन आपल्याला आपल्या घराजवळ नदी वगैरे असेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात टाकायचं आहे. ही सेवा तुमच्याकडे नदी नसेल तर दुसऱ्या सेवा तुम्ही करू शकतात. परत मी तुम्हाला सांगेल की तांब्याचाच लोटा घ्यायचा आहे. तांब्याच्या लोट्यामध्ये तांदळाची खीर घ्यायची आहे, दही घ्यायचं आहे, सफेद तीळ, 1 रुपयाचा नाणा, छोटासा कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे कोरा, फूल घ्यायचं आहे, मध घ्यायचं आहे. या गोष्टी तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे. याच्याने जे दोष असतात आपले ते निवारण्यासाठी मदत होत असते. नंतर पुढचं सांगेल मी तुम्हाला, तर वाहत्या पाण्यामध्ये नारळ आणि 1 रुपयाचं नाणं तुम्ही हातात घेऊन जरी टाकलं ते पण त्याला खूप महत्त्व आहे, तेही केलं तरीही चालेल. हा छोटासा उपाय आहे. नंतर पुढचं सांगेल, नदीच्या काठी किंवा विहीर असेल, तलाव असेल यांच्या काठी आपल्याला दिवा लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी. जसं मी तुम्हाला कालच्या सेवेत बोलली की माठाजवळ दिवा लावायचा आहे, तसंच तुम्हाला पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची की नदीच्या काठी किंवा तलावाच्या काठी, विहिरीच्या काठी तुम्हाला असेल तिथे दिवा लावायचा आहे. पुढचं मी तुम्हाला सांगेल, वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना तेल असू द्या, आपलं जे तेल असतं ते तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल नसेल साधं तेल घ्या, त्याच्यात काळी तीळ तुम्ही चुटकीभर टाकली अगदी तरी चालेल आणि आपण तो दिवा लावून यायचा आहे वडाच्या झाडाखाली आणि पिंपळाच्या झाडाखाली. हे काम तुम्हाला पितृदोष मुक्तीसाठी मदत होईल म्हणून हा दिवा पण तुम्हाला लावायचा आहे. नंतर तुम्हाला सांगेल की महादेवाच्या पिंडीवर, महादेवाच्या मंदिरात जाऊन, ही सेवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला करायची आहे. पितृदोष निवारण्यासाठी सगळ्या सेवा, बऱ्याचशा सेवा आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगेल की कुठलीही एक सेवा तुम्हाला जमेल ती सेवा यापैकी करा. तर महादेवाच्या मंदिरात जायचे. महादेवाच्या मंदिरात जात असताना दूध घ्यायचं आहे. दूध घेतल्यानंतर दुधामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ जे असतं ते चुटकीभर टाकायचे आहेत आणि ते वाहायचं आहे आणि उसाचा रस जो असतो तो पण वाहायचा आहे. आता तुम्ही बोलाल ताई एकत्र वाहायचे का, तर तुम्हाला सांगेल, दूध जे वाहिलं जातं ते आपल्या तांब्याच्या लोट्यात वाहिलं जात नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यात आधी तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यात, तर दूध स्टीलच्या किंवा कोणतंही जे असतं आपलं धातूचं ते घ्या, पण तांब्याच्या याच्यात पाणीच वाहिलं जातं असं बोललं जातं. म्हणून आपण स्टीलच्या भांड्यात दूध घ्यायचं आहे. उसाचा रस मात्र तुम्ही तांब्याच्या भांड्यात घेऊ शकतात. तर आपण जेव्हा दूध आणि तीळ वाहिलं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे. साधं पाणीने स्वच्छ करायची पिंड, नंतर उसाचा रस टाकायचा आहे आपल्याला पिंडीवर आणि उसाचा रस टाकल्यानंतर पण स्वच्छ पाण्याने आपल्याला पिंड धुवायची आहे. कधीही कुठलीही वस्तू आपण शंकराला वाहत असतो मंदिरामध्ये, त्याच्यानंतर अगदी बेलाचं पान जरी तुम्ही वाहिलं तर त्याच्यानंतर पाणी टाकायला विसरू नका. पाणी टाकल्याशिवाय घरी यायचं नाही, नाहीतर आपल्याला दोष लागत असतात. आपली सेवा तर फलित जाणारच नाही, पण आपल्याला दोष लागतील, म्हणून आपण कधीही पाणी टाकायचंच आहे. तर या प्रकारे तुम्ही दोन्ही वस्तू, आता दूध आणि तीळ टाकलं ते पितृदोषासाठी आणि उसाचा रस जो टाकणार आहोत आपण तो लक्ष्मी प्राप्तीसाठी, म्हणून ह्या दोन वेगवेगळे आहेत. तर वेगवेगळे वहा. दूध टाकल्यानंतर पाणी टाका, रस टाका, नंतर मग पाणी टाका. अशा प्रकारे तुम्ही, पण ही सेवा तुम्हाला मंदिरातच करायची आहे. नंतर तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये दक्षिणेला, आपल्या घरात जी दक्षिण दिशा असेल, घराचा जो बाजू असेल दक्षिणेला, त्या दिशेला आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे. तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, कुठलाही लावा, त्याच्यामध्ये थोडे तीळ घालायचे. मात्र आपल्याला चौमुखी दिवा हा पितरांसाठी दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. दक्षिणेला हा पण आपला पितृदोष निवारण्यासाठी खूप मदत होत असते. नंतर तुम्हाला सांगेल की पिंपळाचं झाड जे असतं, जर रोपटं असेल छोटं तुम्हाला मिळेल तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं रोपटं घ्या आणि ते रोपटं तुम्ही लावा. जर अमावस्याच्या दिवशी लावलं म्हणजे समजा आपला रस्ता असतो बघा, रस्त्याच्या कडेने झाडं लावले जातात बरोबर, तिथे जर तुम्ही हे झाड लावलं अमावस्याच्या दिवशी, तर त्या झाडाची जशी जशी वाढ होत असते त्या प्रकारे तुमची प्रगतीही होत असते. त्यामुळे तुम्हाला जमलं तर हा पण एक छोटासा उपाय आहे, ते करू शकतात. ज्याप्रमाणे त्या झाडाची वाढ होते, ग्रोथ होत असते, त्या प्रकारे तुमच्या आयुष्यात अडीअडचणी दूर होऊन तुमची पण ग्रोथ होत असते, हे लक्षात घ्या. नंतर मी पुढचं तुम्हाला सांगेल की आपल्याला बघा, आपल्याला काही वाईट सवयी असतील आपल्याला स्वतःला, तर आपण किंवा आपल्या घरातले कोणीही असू द्या, ज्याला आहेत त्यांना विषयी
किंवा कोणी ड्रिंक करत असेल किंवा कुठलीही वाईट सवय असू द्या, ती एक सफेद कागदावर लिहायची आहे. लिहिल्यानंतर तो कागद आपल्याला जाळायचा आहे. जेव्हा गॅस पेटवायचा तिथे जाळायचा आणि जी राख असते ती बेसिनमध्ये आपली वाहून द्यायची आहे, सिंकमध्ये टाकून द्यायची आहे. आपलं भांडी धुतो तिथे आणि वाहून द्यायची पाण्याने. हा उपाय तुम्हाला करायचा. कुठली वाईट सवय सुद्धा तुमच्या घरातील, पण ज्या व्यक्तीला जी सवय आहे त्या व्यक्तीनेच ही सेवा करायची आहे. असं नाही की नवऱ्याला वाईट सवय म्हणून बायको करेल, तसं नाही करायचं आहे. नवऱ्यानेच ती वाईट सवय म्हणजे आहे तर त्यानेच लिहायचं की मला होती असं लिहायचं आहे असं लिहायचं नाही आहे. भविष्यकाळ लिहायचं आहे. आता आहे तरी आपण आहे लिहायचं नाही आहे. भविष्यकाळ म्हणजे मला ही सवय होती असं लिहून आपल्याला कागद जाळायचा आहे. नंतर तो सिंकमध्ये टाकून ते पाणी टाकून वाहून द्यायचं आहे. तर या होत्या आपल्या छोट्या छोट्या सेवा. आणि अजून एक सांगेल तुम्हाला, समजा नवरा बायकोचं जमत नाही आहे, तलाकपर्यंत आपली गोष्ट गेलेली आहे, तर त्यांच्यासाठी एक मी छोटासा उपाय सांगेल. म्हणजे माणसांनी केला तरी चालेल, स्त्रियांनी केला तरीही चालेल. तर आपण महादेवाच्या पिंडीवर बताशे असतात बघा, आपले सफेद बताशे, ते जर तुम्ही वाहिले मनापासून सेवा करा. तुमचं दुःख जे ते महादेवांना सांगा मंदिरात जाऊन, आणि एक एक बताशा आपण वाहत चला आणि मंत्र म्हणत चला. तुमचं दुःख सांगा महादेवांना आणि नक्कीच तुम्ही हा जर उपाय केला ना, तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. पण मात्र तुम्हाला जसं सांगते मी, महादेवाच्या पिंडीवर कुठलीही वस्तू वाहिल्यानंतर आपल्याला पाणी घालायचंच आहे महादेवाच्या पिंडीवर. हे विसरू नका. कधीही भविष्यात असो केव्हाही असो तुम्हाला पाणी टाकायचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही घरी यायचं नाही आहे. तर ही होती सेवा जी अमावस्याच्या दिवशी आज आणि उद्यामध्ये तुम्हाला करायच्या आहेत. व्हिडिओ लेट आला असेल तर माफ करा. तर तुम्ही नक्कीच यापैकी कुठलीही एक सेवा केली तरीही चालेल, काही हरकत नाही. खूप सुंदर सुंदर आणि छोट्या छोट्या सेवा आहेत, तर नक्कीच करा आणि सेवेचा लाभ घ्या. आपले जे दोष असतात ते निवारण्यासाठी खूप मदत होत असते. कारण अमावस्या आणि सोमवती अमावस्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल आवर्जून की नक्कीच सेवा करा. चला मग, सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरजूंपर्यंत ही माहिती नक्कीच पाठवा. तुम्हाला वाटत असेल कोणी दुःखी आहे तर त्यांच्यासाठी हे उपाय छोटंसं काम करून जातील.